अध्यक्ष महाराज 211 प्रश्न क्रमांक छापल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव व अक्कलकुवा तालुका आहे। आजादीला 77 वर्ष झाले तरी आमच्या भागात 222 गावाला लाईट नाही आणि 2014 मध्ये 398 कोटी मंजुरी दिली आहे। बावनकुळे साहेब असताना मंजुरी दिली आहे, पण आतापर्यंत आमच्या भागात ते पैसे खर्च केले नाही आणि म्हणून आज आपण जल जीवन मिशन काढला आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मागेल त्याला पाणी बिजली ह्या जो केंद्र सरकारने हर घर बिजली आणि जल जीवन मिशन जे योजना आहे हर घर जल, जल में नल, नल में पाणी। जर बिजली नाही आमच्याकडे तर पाणी कुठून भेटणार? म्हणून माझ्या सरकारला विनंती आहे अध्यक्ष महोदय का आजादीला 77 वर्षामध्ये अजून आम्ही आमच्या भागात धडगाव अक्कलकुवा तालुक्यामध्ये 5 गावे आणि 230 पाडे अक्कलकुवा तालुक्यामध्ये आहे। धडगाव मध्ये 39 गावे आणि 185 पाडे एवढ्या गावांना आजपर्यंत लाईट जोडली गेली नाही। म्हणून माझी सरकारला विनंती आहे का आमच्या अतिदुर्गम भागामधला जो 1 नंबर मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये जर हे व्यथा असेल तर आमचा सारखा नवीन निवडून आलेले सदस्य आहे, माझी सरकारला विनंती राहील की माझ्या भागातलं जे विद्युतीकरण 100% पूर्ण करावे, एवढीच माझी विनंती आहे। माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्माननीय सदस्य अमशा पाडवी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्याच्या विद्युतीकरणाचा विषय मांडलाय। मुळात 2011च्या जनगणनेनुसार या ठिकाणी अक्कलकुवा 190 गावं आणि जवळपास 979 वाडी आणि पाडे आहेत, तर धडगावमध्ये 162 गावं आणि 1101 वाडी आणि पाडे आहेत। पारंपरिक पद्धतीने याच्यामध्ये 190 गावांपैकी 185 गावं अक्कलकुव्याचे आणि धडगावचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर त्या ठिकाणी 162 पैकी 131 गावं हे पारंपरिक पद्धतीने झाले। तसंच पारंपरिक पद्धतीने 749 वाडीपाडे अक्कलकुवा आणि 916 वाडीपाडे हे धडगाव तालुक्याचे झालेले आहेत। आता जे अपारंपरिक पद्धतीने झालेले आहेत त्याच्यामध्ये अक्कलकुव्याला 5 गावं आहेत, धडगावला 31 गावं आहेत आणि वाडीपाडे 230 आणि 185 आहेत। आपला आता प्रयत्न असा आहे की हे जे अपारंपरिक पद्धतीने ज्याचं विद्युतीकरण झालेलं आहे अशा गावांचंही पारंपरिक पद्धतीने म्हणजे त्या ठिकाणी लाईन जोडून आपण आपल्याला विद्युतीकरण करायचं आहे। या संदर्भातला प्रस्ताव हा तयार करण्यात आलेला आहे। जवळपास 398 कोटीचा हा प्रस्ताव आहे जो तयार करण्यात आलेला आहे। काही पैसे याला मागच्या 2 वर्षांमध्ये आपण दिलेले आहेत। आता PM जनमन योजना आपल्याला प्राप्त झाली आहे, ज्या योजनेमध्ये आपल्याला यामध्ये पैसे प्राप्त होत आहेत। त्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे की पुढच्या काळामध्ये हे जे अपारंपरिक जोडलेले जेवढे 2011च्या जनगणनेतले गावं आहेत हे सगळे गावं आणि वाडीपाडे याला आपण पूर्णपणे त्या ठिकाणी ग्रीड कनेक्टिव्हिटी किंवा विजेचं कनेक्शन हे देणार आहोत। याच्या व्यतिरिक्त 2011 नंतर देखील काही वाडीपाडे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत, त्याचंही आपण नोंद घेतलेली आहे। तिथेही पारंपरिक पद्धतीने पहिल्यांदा अपारंपरिक पद्धतीने आणि मग पारंपरिक पद्धतीने कनेक्शन देण्याच्या संदर्भातली आपण व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे। त्याकरता जवळपास 14 कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे, त्या प्रस्तावाला देखील लवकरच मान्यता देण्यात येईल। आपला प्रयत्न आहे की पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये किंवा फार झालं तर 2 वर्षामध्ये, कारण त्या कामात काम करायला थोडी डिफिकल्टी जाते, हे जेवढे अपारंपरिक पद्धतीने जोडलेले वाडीपाडे आहेत आणि गावं आहेत यांना पारंपरिक पद्धतीने त्या ठिकाणी वीज जोडणी द्यायची
हा शासनाचा निर्णय आहे. त्यामुळे हे काम आम्ही निश्चितपणे पुढच्या 2 वर्षात पूर्ण करू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.